रक्षाबंधनासाठी भावाला भेटायला निघालेल्या महिला आणि तिच्या पतीचे दुचाकीच्या अपघातात निधन झाले। मुंबई अहमदाबाद महामार्गावरील पेल्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा अपघात घडला। अपघातानंतर ट्रक चालक फरार झाला होता। नंतर त्याला मांडवी पोलिसांनी अटक केली। प्रेमा उपाध्याय वय वर्षे 62 या पती रूपचंद उपाध्याय वय वर्षे 62 आणि मुलगा संदीप आणि सुनेसह मीरा रोडच्या पूनम विहारमधील आविष्कार गार्डनमध्ये राहतात। प्रेमा उपाध्याय यांचा भाऊ विरारमध्ये राहतो। सोमवारी रक्षाबंधनाचा सण असल्याने त्या भावाला राखी बांधण्यासाठी निघाल्या होत्या। रविवारी संध्याकाळी ते पती रूपचंद उपाध्याय यांच्या दुचाकीवरून MH04 BA 3900 या वाहनावरून निघाल्या होत्या। रविवारी रात्री भावाकडे मुक्काम करून सोमवारी राखी बांधून त्या परतणार होत्या। उपाध्याय दाम्पत्य विरारला जाण्यासाठी मुंबई अहमदाबाद महामार्गावरून निघाले होते। संध्याकाळी 5:30च्या सुमारास ते पेल्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीतून जात असताना रिलायबल सोसायटी समोर एका भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकनं RJ 30 GA 9225 या वाहनानं दुचाकीला धडक दिली। ही धडक एवढी जोरात होती की उपाध्याय दाम्पत्य रस्त्यावर फेकले गेले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला। या घटनेमुळे उपाध्याय कुटुंबावर मोठी शोककळा पसरली आहे। अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पसार झाला होता। पेल्हार पोलिसांनी CCTV वरून त्या ट्रकचा क्रमांक मिळवला होता। त्याची माहिती महामार्गावरील सर्व पोलीस ठाण्यांना देण्यात आली होती। मांडवी पोलिसांनी फरार ट्रक चालक प्रकाशचंद्र रावत वय वर्षे 30 याला अटक केली। त्याच्या विरोधात भारतीय न्याय संहितेचा कलम 106(1), 281, 125(a), 135(b तसेच मोटर वाहन कायद्याचे कलम 184 आणि 187 अन्वये गुन्हा दाखल केला आहे।